नमस्कार मंडळी. तर आपण आज ह्या रानामधली पराठी काढली मित्रांनो. तर कापूस बी येसले बोंड बोंड होते, येळभर येसले बघा आपण. तर आत्ताच 10 मिनिटापूर्वी ट्रॅक्टर आलं ते मित्रांनो. तर ट्रॅक्टरची समजा आपण पराठी काढून घेतली. आता इथून पुढं गहूची तयारी करावं लागेल मित्रांनो, कारण की आता हिवाळा चालू झाला आहे. तर कापसाला का 2-2, 4-4 बोंड येणार होते, तर त्याच्यामुळं सरकी बी काढून घेतली आपण. तर ते तरी गहू होईल. कापूस यंदा काहीच नाही मित्रांनो, एकदम 40% सुद्धा उत्पन्न झालं नाही. आपलं जे खर्च निघते ते खर्च बी निघणार नाही मित्रांनो. तर तिकडे युवराज सिंगचं आपलं जमा करणं चालू आहे आणि आपलं बाळू बी आलं इकडं रानामध्ये. ते मोटरसायकलवर आलं आहे बघा, आणि संध्याकाळची लाईट आहे तर ते मोटर चालू करायला आहे बघा. तर आपण बी आता आज जमा करून टाकतोय आणि उद्या लगेच रोटर आणून लगेच रोटर मारून दुपारून बी गहू बी पेरणं होते मित्रांनो आपलं. तर हे बघा आपलं युवराज मी दाखवते तुम्हाला. ह्या साईडनं बाबी होता आपला कॅमेरामन. तर त्या साईडनं बघा युवराजचं जमा करणं चालू आहे बघा या साईडनं. तर दिवस बी मावळला आहे मित्रांनो. तर मध्ये मोठमोठाले जमा केलेत मित्रांनो, या साईडने केलं बघा. तर थोडंफार राहिलं तुम्ही बी आता सकाळी येऊन करून टाकू. आता दिवस मावळत टाक तर करतोय जमा. तर त्या साईडनं सिनखेडची बाय आलं ते वाटतं कापूस याच्याला. तर गावाकडे निघालेत आता. आता तर 15 रुपये किलो झालं आहे मित्रांनो. तर सध्या आपलं एकदम ओलंच रान आहे मित्रांनो, दाखवतोय मी तुम्हाला. हे बघा ओलंच रान आहे आपलं. याला रोटर मारून लगेच पाणी सोडून देऊ, पेरून लगेच ट्रॅक्टरने. तर मित्रांनो, तुमच्याकडं गहू पेरणं झालं का ते बी कमेंट करा. आणि आपण आज मिनीज ब्लॉग बनवू मित्रांनो, कारण की आपलं 8 ते 10 दिवसापासून आपलं ब्लॉग घेतलं नाही मित्रांनो. कारण की आपल्या घरच्या माणसाचं जरा पोटाचा विकार होते मित्रांनो, त्याचं ऑपरेशन करून आणलं आहे जालन्याहून. तर आता सोमवारी डबल रिटर्न बोलवलं आहे त्याने. तर आता उद्या दिवस चान्स आपल्याला, उद्या रविवार आहे समजा. तर उद्या आपण हे समजा क्लिअर करून जाऊ मित्रांनो. खालचं जे रान आहे ना, त्याच्यामध्ये नंतर मंगळवारपासून आपण त्याच्यामध्ये चालू करू. काही ऊस बी लावायचे मला आता इथे बी. तर चला, चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटेल मित्रांनो. तुम्ही लॉंग व्हिडिओ बघतच नाही मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओला आपल्याला यूज भरपूर येतात, पण लॉंग व्हिडिओला जरा सपोर्ट करा मित्रांनो. तर भेटू. धन्यवाद मित्रांनो.